नमस्कार मित्रांनो, मी सॅम आणि आज आपण खेळणार आहोत सोलो वर्सेस डो BR रँकमध्ये. तर फटाफट पिवळ्या डब्यातून लूट करून मार्स इलेक्ट्रिकवर लूट करू. आपण आता फटाकडी आणि उडीपिकर घेऊन बुया काढण्याचा प्रयत्न करूयात. लूट करताना माझ्या मनात एक विचार आला की आपण ड्रॉप चार्ज करूयात आणि ड्रॉप चार्ज केलेल्याला ज्याला बघणार नाही त्याला आपण स्वर्ग दाखवूयात. जसा विचार केला तसंच घडलं. 2 माणसांनी माझ्यासोबत याकडे शिरले आणि जो आपल्याला नडला त्याला आपण फोडला. एका माणसाने माझ्यावर रश केला आणि त्याला फटाकडीचा हेडशॉट देऊन गार केला. त्याला आडवं पडलेलं त्याच्या मित्राला आवडलं नाही म्हणून त्यानं माझ्यावर हल्ला केला. त्यानंतर त्याला पण त्याच्यापाशी पाठवलं. जाता जाता त्यानं माझ्या अंगावर लाल गोळा मारला. तो माझ्या मागून जायचं नावच घेत होता. थोड्या वेळानंतर त्याच्यातलं बारूद संपलं आणि तो थंड पडला. मग मी आपला चिलखत आणि मुकुट दुरुस्त करून कारखान्यावर म्हणजेच फॅक्टरीवर एक चक्कर मारायची ठरवली. चक्कर मारत असताना वेंडिंग मशीनवरून कोणी आबादी वाढू नये म्हणून तेथे मस्तपैकी एक लँडमाईन पेरून आलो. आता जो कोणी येईल त्याचं काय काय फुटेल सांगता येणार नाही. त्यानंतर पुढच्या वाटचालीला निघालो. वाटचाल करत असताना असे वाटले की एकदा टॉपच्या अँगलने बघूया. कोणी सापडलं तर त्याचं काय होईल सांगता येत नाही. मग काय, लावलं पायाखाली रॉकेट आणि आलो घराच्या पत्रावर. घरी आल्यावर अख्खा एरिया पिंजून काढला पण कोण सापडलंच नाही. तरी पण थोडा वेळ वरी थांबलो. एका जागी बारकाईने आणि निरीक्षण करून पाहिले पण कोणच दिसले नाही. त्यामुळे निराशेने खाली आलो. खाली आल्यावर कोणीतरी समोरच्या एल शेपमध्ये असेल असे वाटले आणि जे वाटलं ते बरोबर निघालं. पुढे माणसांचे भांडण सुरू होते आणि म्हणून गपचूप बाजूचे पैसे उचलून झुडूप बनून घरात शिरलो. मग वरच्या मजल्यावर गेलो आणि एक माणूस दबा धरून बसलेला सापडला. त्याला पण मारायचा प्रयत्न केला पण त्याने जी कॅरेक्टर स्किल टाकली त्यात आपण ग्लू लावू शकत नव्हतो म्हणून खाली उतरलो. खाली उतरून भिंत टाकेपर्यंत त्याने आपली 5 HP केली. मेडी मारायचो तर तोपर्यंत अंगावर बॉम्ब टाकला पण तिथून सटकून घराच्या आडोशाला येऊन एकदाची मेडी मारली. मेडी मारेपर्यंत मरतो का काय अशी भीती वाटत होती. हिल झाले त्याच्यावर हल्ला केला पण ग्लूच पडला नाही. ग्लू पडेपर्यंत त्याने पुन्हा आपली हेल्थ उडवली. मग मी पुन्हा मेडी मारली. त्याने पुन्हा ग्लू वॉल फोडले आणि मी पुन्हा त्या घराच्या आडोशाला आलो. पण आता पाणी डोक्याच्या वर गेलतं. त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी त्याच्या अंगावर नीट टाकला आणि थेट घराच्या आत शिरलो. मी घरात आलेलं बघून तो दरवाजातून बाहेर येईल म्हणून मी दरवाजात ग्लू टाकला आणि सांधीतून बॉम्बमध्ये टाकावं म्हटलं पण बॉम्ब काय मध्ये गेलाच नाही. पण ह्या चिकट गोंधळाला मी काय सोडत नाही. मग मी बाहेर आल्यावर त्याला कसं उडवायचं हाच विचार करत होतो. तोपर्यंत बाजूने एका माणसाने मला डॅमेज दिला. आता त्या एलशेपवाल्याचा सगळा राग त्या माणसावर काढला आणि फटाकडीनं त्याचं टपोरं फोडलं. तो नंतर आडवा पडला. मग त्याला पूर्ण संपवून मी मेडी मारली आणि त्याच्या बॉक्समधून लूट केली. मेडी मारत असताना आणि लूट करताना माझ्या मनात एकच विचार होता, तो म्हणजे ह्या एलशेपवाल्याला उडवायचा. मग त्याला इकडे तिकडे शोधलं तर तो एलशेपवरच निघाला. त्यानंतर आधीसारखीच एक स्ट्रॅटेजी वापरायची ठरवली. त्याला आधीसारखाच बॉम्बने घाबरवला आणि रोटेशन घेऊन येऊन त्याला मारायची ठरवली. पण रोटेशन घेऊन येऊपर्यंतच त्याला आधीच कोणी मारले. मग त्याला ज्याने मारले त्याचाच गेम करायचा ठरवला. पण समोरच्या माणसाने आपलाच गेम करायचा ठरवला आणि आपल्याला 5 HP वर सोडले. आता पुढून मारायची तर भीती होतीच, सोबत मागून पण मारायची भीती होती. जसं वाटलं तसंच झालं. तेवढ्यात पुढच्या माणसाने माझ्यावर भिंत फोडायचा ॲसिड टाकलं आणि दुष्काळात 13वा महिना म्हणल्यासारखं पुढून अजून एका माणसाने माझ्यावर हल्ला केला. पण मी तिथून फरार झालो आणि पुढे एका घरामध्ये येण्याचा विचार केला आणि जीव मुठीत घेऊन घराकडे धूम ठोकली. इथे थोडे विश्रांती घेऊन मेडी बिडी मारून अजून एकदा रिंगणात उतरणार होतो. तेवढ्यातच आपला कार्यक्रम झाला.